आता सुषमा अंधारेंनी जो काही पहिल्यांदा आरोप केला की दादांनी 277 FIR दाखल केलेले आहेत, हे संपूर्णतः खोटं आहे। माझ्याकडे पुराव्यादाखल मी पत्र दाखवतो, जे उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण यांचं पत्र आहे, ज्याच्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की आपण दिलेल्या अर्जानुसार फलटण शहर पोलीस ठाणे व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथे श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोणत्याही प्रकारचा ऊस मुकदम विरोधात अगर इतर तक्रार अथवा गुन्हा दाखल नाही। एक देखील गुन्हा रणजितदादांनी कुठल्याही ऊस मुकदमाविरुद्ध दाखल केलेला नसताना देखील सुषमा अंधारे यांनी खोटं आणि बेताल वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी 277 गुन्हे फलटण पोलीस स्टेशनमध्ये ऊस मुकदमांविरुद्ध दाखल केलेले आहेत। एवढंच नव्हे, तो ऊस मुकदमांना उचलून आणणे, किडनॅप करून त्यांना प्रचंड मारहाण करणे आणि त्यांना पुन्हा पोलिसांच्या ताब्यात देणं आणि पोलिसांकडून प्री अरेस्ट मेडिकल जे होतं त्या प्री अरेस्ट मेडिकल बद्दल अनफिट असताना देखील फिटचं सर्टिफिकेट घेण्यासाठी स्थानिक डॉक्टरांवर दबाव आणणं, ज्याच्यामध्ये पीडिता जिने सुसाईड केलं 2 दिवसापूर्वी तिचा देखील समावेश आहे, असं सुद्धा बेताल वक्तव्य केलेलं आहे। तर असं तुम्हाला सांगू इच्छितो की असं एकही प्रसंग कुठेही कधीही घडलेला नाही। गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर आरोपीला अटक केली जाते आणि त्याला मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं जातं, ज्याच्यात मॅजिस्ट्रेट स्पष्टपणे विचारतात की पोलिसांविरुद्ध अगर अन्य कोणाविरुद्ध मारहाणीची तक्रार आहे का। ज्या वेळेला आरोपीला पुरेपूर संधी असती सांगायची, असं आज अखेर कोणीही रणजितदादांनी अथवा पोलिसांनी मारहाण केल्याचं नमूद केलेलं नाही। त्यानंतर पुढच्या वेळेला पोलीस कस्टडी रिमांड संपल्यानंतर हजर केल्यानंतर देखील ती संधी असते, पुन्हा ते विचारलं जातं, तशी ही तक्रार आज अखेर कोणाचीही नाही।